रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने नव्हे तुझा हा परिवार नव्हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठूधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने विठ्ठल विठ्ठल यंत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाना अन्नौषहस्तचरणा श्रवणत्वगादिं प्राणनमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर महायोग पीठे तठे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गाकार प्रथमन मन 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 दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका लंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्पृदिक प्रदेशं विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधीस्तमूर्तिं भजे ज्ञान करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह नादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल रंगी रंगे रे श्रीरंगे रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे
दरिसी अभिलाष जनी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना मानले जातं असे असणारे जगद्गुरु संत तुकोबराय यांचा 4 चरणाचा हा अभंग तुमच्या सेवेसाठी निवडला. महाराज तुकोबराय तुम्हा आम्हाला 4 चरणामध्ये उपदेशही करतात, या शरीराचं महत्वही सांगतात आणि याच्यातून सुटायचं कसं हेही सांगतात. या शरीराचा सोबती सांगतात, जीवनाचा सोबती सांगतात आणि उपदेश सुद्धा तुम्हा आम्हाला करतात. अशा अर्थच असणारा हा अभंग तुमच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल महाराज तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगतात की बाबांनो, या जीवनामध्ये या शरीरामध्ये ज्या वेळेस आत्मा येतो, जीव येतो, तो जीव जन्माला आल्याच्या नंतर हे शरीर एक ना एक दिवस निघून जाते. हे शरीर कसं आहे, नश्वर आहे, हे एक दिवस जाणार आहे. मग तुकोबराय आम्ही काय करायचं? महाराज म्हणतात की या संसारामध्ये त्या पतंगासारखं भिरभिरून राहू नको. मग काय करायचंच असेल तर त्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या रंगामध्ये रंग. का दुसरं कोणी नाही का आम्हाला देवाशिवाय? महाराज म्हणतात कोणीच नाही म्हणे. ज्या कुटुंबासाठी तुम्ही कष्ट करताय ना, त्या पैशासाठी तुम्ही रात्रंदिवस कष्ट करताय, तो पैसाही नाशिवंत एकदम क्षणभंगूर आहे. जिच्या सोबत जीवन प्रवास करतोय ती दारा म्हणजे पत्नी सुद्धा क्षणभंगूर आहे. आपल्याला महाराज जर हे सगळं क्षणभंगूर आहे तर शेवटच्या काळामध्ये आम्हाला सोबत कोण आहे? महाराज म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. तुकोबराय म्हणतात अंतकाळामध्ये फक्त कोण आहे? तो भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज ज्या कारणासाठी ज्या निमित्ताने तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत ना, ते निमित्त सगळ्यांना परिचित आहे, पण वक्त्याचं कर्तव्य असतं म्हणून सांगते. तुमच्या आमच्या मधून अगदी हस्त खेळतं नव्हे, आता इथं गादीवर उभं राहून सुद्धा मला ज्यांचं अंतकरण माझं सांगतं की त्यांना संतांची उपमा द्यावी असे असणारे आपल्यामधून कैलासवासी नामदेव अंबादास पवार म्हणजे माझे मामा, आपल्या सर्वांचे अगदी आदराचं स्थान आज आपल्यामधून निघून गेलं आणि ते निघून गेलेले आज पूर्ण 1 वर्ष झाले. बरंच आजच्या दिवशी शास्त्राप्रमाणे आजचं हे त्यांचं शेवटचं कार्य आहे. हो, जसं जीव जन्माला येतो ना, शास्त्र सांगते त्याच्यावरती 16 संस्कार झाले पाहिजे. किती संस्कार? 16 संस्कार. पण 16चे 16ही संस्कार तो जीव असेपर्यंत होईलच असं नाही. पण महाराज म्हणतात शास्त्रात 3 संस्कार मात्र कंपल्सरी होतातच. पहिलं काय? आपण जन्माला आल्याच्या नंतर नामकरणाचा संस्कार आपल्यावरती होतो. इथं बसलेला असं कोण आहे का ज्याला नाव नाही? प्रत्येकाला नाव आहे. तो संस्कार सगळ्यांवरती झालेला आहे. दुसरा संस्कार सांगितला विवाहाचा संस्कार सगळ्यांवरती होतो. 3रा संस्कार सांगितला अंत्यसंस्कार. 16 मधून हे 3 कंपल्सरी सगळ्यांच्या झाल्याच्या नंतर खाली किती राहतात? 13 संस्कार राहतात. मग हे राहिलेले संस्कार आपल्याला करावे लागतात. आपल्यामधून एखादा जीव गेल्याच्या नंतर सावडण्याचा कार्यक्रम असतो. सावडायचं झालं की 10वा असतो, 10वा झालं की 13वा असतो. हो महाराज शास्त्र सांगतं एक विधी आहे आणि 2 शास्त्र आहेत. विधी बदलता येतो पण शास्त्र बदलता येत नाही. हो 10वा पुढं मागं करता येतो महाराज. हा जर त्या 10 दिवसामध्ये मागोमाग जर 1-2 जीव गेले ना तर त्यांच्या सोबत म्हणलं तरी 10वा आपण करू शकतो. 10वा बदलता येतो महाराज पण शास्त्र बदलता येत नाही. 13वा हा 13व्या दिवशीच करावा लागतो. जो जीव खडा ठेवलेला आहे तो जीव खडा 13व्या दिवशी जे राहिलेले 13 संस्कार 13व्या दिवशी त्या जीव खड्यावरती होत असतात. बरोबर आहे. आणि दुसरं शास्त्र सांगितलं जे आपल्या जीवनामध्ये गेल्याच्या नंतर झालं पाहिजे ते शास्त्र म्हणजे वर्ष श्राद्ध. आता शास्त्राच्या भाषेत सांगितलं झालं तर याला पुण्यस्मरण शब्द आहे महाराज. आज जो जीव आपल्यामधून गेलेला आहे ना त्या जीवाचं पुण्याचं स्मरण करण्याचा आजचा काय आहे? दिवस आहे महाराज. आज तसं पाहिलं तर 4-5 कारण आहेत महाराज. वर्ष श्राद्ध का करावं? एखादा जीव गेल्याच्या नंतर त्याचं श्राद्ध का घालावं?
जसा जीव जातो ना ते 13 दिवस, 13 दिवसाच्या नंतर पुढच्या प्रवासाला तो जीव लागतो. मजल दर मजल करत तो जीव तिथपर्यंत पोहोचण्यासाठी वैतरा नदी लागते आणि तिथपर्यंत जायला 41 दिवस, ती पार करायला 59 दिवस. किती झाले? मी आर्टची विद्यार्थिनी. किती झाले? 100 झाले. 100 दिवस झाले आणि आपण पुढचा प्रवास सांगते बरं, आमचा नाही आत्ताचा, पुढचा प्रवास. आपण सगळ्यांना हा प्रवास करायचा. ती वैतरा नदी पार करायची. एकदा नदी पार केली ना 100 दिवसामध्ये तिथं गेलोत ना, तिथं चित्रगुप्त महाराज आपली फाईल घेऊन असतात. कुणाचं कर्म कसं आहे, कुणाचं पुण्य किती आहे, कुणाचं पाप किती आहे, हे सगळं त्यांना कॅल्क्युलेशन करायला 265 दिवस जातात. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर 365व्या दिवशी त्या जीवाचा निकाल लागतो. म्हणजे स्वर्गात जाणार की कुठं जाणार याचा निकाल कधी लागतो? 1 वर्षांनी लागतो. आणि आज या जीवाला सद्गती प्राप्त होणार आहे महाराज. आणि ही सद्गती अगदी उत्तमरित्या पार पडावी म्हणून आजचं पुण्यस्मरण विठ्ठल विठ्ठल म्हणून आजचं वर्ष श्राद्ध आपल्याला करावं लागतं. महाराज तसं पाहिलं गेलं तर मामांचं पुण्य काही साधं नव्हतं माहिती. सहज जरी बोललं तरी सुद्धा देवाशिवाय ते कधी व्यतिरिक्त काही बोलत नव्हते. तर ज्यांनी त्यांच्या सहवासामध्ये जे जे राहिले त्यांना माहीत आहे, सहज बोललं तरी सुद्धा देवाव्यतिरिक्त शब्द येणं. हरी बोला नाही तर अबोला. त्या प्रपंचाच्या गोष्टी कुणी येऊ द्या, संसाराचं विचारू द्या, म्हणते त्या संसाराचा जाळ होऊन द्या. त्यांचे शब्द आहेत महाराज. काय म्हणे? त्या संसाराचा ज्याने पाठवलंय, जबाबदारी कोणाची आहे सांभाळायची, ज्याने पाठवलंय ना, सहज विचारलं ना काही चाललंय, जसं चाललंय तसं तो वरचा बघणार आहे महाराज. अशा खरं तर माझं आज प्रारब्ध आहे, माझं कुठल्या तरी जन्माचं पुण्य आहे की ते आज पुण्य फळाला आलं. आणि अशा महात्म्याच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी आजची माझी सेवा घडली. हो सोपं नाही महाराज. जसा कर्माचा हिशोब होतो ना चित्रगुप्ताजवळ, आधी कर्म पाहिलं जातं. हो आपल्या हिशोब होतो याच नवल नाही, दानशूर असणारा कर्ण ज्यावेळेस चित्रगुप्ताकडे गेला ना, महाभारताच्या युद्धामध्ये कर्णाचं जीवन संपलं, मृत्यू झाला. जसा मृत्यू झाला महाराज तसं 1 महिन्याने बरोबर कर्णाला भूक लागली. आता भूक लागली म्हटलं चित्रगुप्त महाराजांना सांगितलं, महाराज मला भूक लागली म्हणे. चित्रगुप्त महाराज म्हटले, कर्णा तुझं काही पितृजेवण कोणी खाली घातलेलं नाही आणि तुझी फाईल घेतली तर त्याच्यामध्ये तू दान धर्म केलेला कुणाला म्हटले? आणि कर्णाचा समानार्थी शब्द काय? दानशूर. जिथं कर्ण असतो तिथं दानशूरत्व असतं. म्हणले चित्रगुप्त महाराज अहो तुम्ही नीट फाईल बघितली का? माझ्यासारखा दानशूर अहो एवढं असणारं कुंडल सुद्धा मी कापून द्यायला मागं पुढं बघितलं नाही. म्हणले तुम्ही म्हणता दानधर्म केलं नाही. ते म्हणले सगळे दानधर्म केले कर्ण तू, पण तू अन्नदान केलं. तू इथं जे दान करशील तिथं तुला ते आपोआप मिळणार. तू कधी दान केलं? ते म्हणले जो जो येईल ना माझ्याकडे अन्नासाठी जेवण करण्यासाठी मी त्याला या बोटाने काय करायचो? युधिष्ठिराचं घर दाखवायचो. म्हणले काय नाही मग तेच बोट तोंडात घाला आणि त्याच्यावरच भूक भागाव. म्हटले तेवढं बोटानेच पुण्य केले. म्हणले अन्नदान तो केलेलं नाही. महाराज सांगतात एक शीत दिधल्या अन्न, एक शीत दिधल्या अन्न, कोटी कुळाचे उद्धारण, कोटी कुळाचे उद्धारण, कोटी कुळाचे कोटी याग केल्या पूर्ण, कोटी याग केल्या पूर्ण, कोटी याग केला पुण्य, कोटी याग केला पुण्य. ऐसे महिमान तीर्थाचे, धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग, धन्य 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 पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग, धन्य धन्य पांडुरंग.
महाराज सांगतात एक शीत तरी तुम्ही अन्नदान केलं ना तरी कोटी कुळाचा उद्धार होतो. आणि आजच्या दिवशी दान धर्म केलं जातं. ते दान धर्म त्या जीवाच्या नावे आपण काय करतो, समर्पित करतो. जो जीव तुमच्या आमच्यामधून गेलेला आहे ना, वस्त्रदान होतं, अन्नदान होतं. आजच्या दिवशी आजचं सुरू आहे ते ज्ञानदान सुद्धा होतं. कलियुगामध्ये सगळ्यात जास्त श्रेष्ठ काय असेल तर दान धर्म आहे महाराज. हे सगळं पुण्य महाराज, मामांना गरज नाही येथून पुण्य पाठवायची, माहिती आहे, त्यांचं आहे तेच खूप झालं. जर 24 तास वाचेमध्ये रामनाम येत असेल तर त्याला गरज आहे का त्यांना आपल्याला पाठवायची? नाही. पण दुसरं कारण सांगू, आपल्याला का करायचंय, हे का समर्पित करायचंय, कारण त्या जीवाचे आपल्यावरती फार उपकार आहेत. त्यांच्या सहवासात आलेला एकही माणूस म्हणणार नाही की यांच्यामुळं माझं भलं झालं नाही. एक शब्द त्यांनी उच्चारू द्या तरी सुद्धा त्या जीवाचे सगळ्यात जास्त लेकरांवरती त्यांचे उपकार आहेत. सगळ्यात जास्त ज्यांच्या सहवासामध्ये आले ना, सगळ्यांवरती उपकार आहेत. आणि उपकाराची परतफेड करण्यासाठी आजचं हे काय आहे, कीर्तन आहे. इथं जे जे पुण्य आपण समर्पित करू ना ते ते कुठं जाणार आहे, त्या जीवापर्यंत जाणार आहे. म्हणून आजचं करायचं असतं ते पुण्यस्मरण. हे पुण्यस्मरण प्रत्येकाच्या प्रारब्धात नाही बरं. आता इथं उपस्थित असलेलं कुणी छाती ठोकपणे सांगावं माझं वर्ष श्रद्धा असं होईल, सांगू शकतं का कोणी? नाही सांगू शकत. प्रत्येकाच्या प्रारब्धात नाही महाराज. याच्यासाठी प्रारब्धाच्या गोष्टी सांगताना महाराज, जटायू महाराज होते. ते जटायू महाराज ज्या वेळेस सीतेचा शोध घेण्यासाठी निघाले ना, जखमीच्या अवस्थेमध्ये पडले झाडाखाली, तिथून प्रभू रामचंद्र निघाले आणि त्यांनी जटायूला पाहिलं. जसं पाहिलं ना तसं त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. ते जटायू महाराजांचं मस्तक देवाने आपल्या मांडीवरती घेतलं आणि जटायू महाराजांनी प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती प्राण सोडला. आणि इकडं दशरथ महाराज राम राम करून मृत्युमुखी पडले महाराज. आई वडिलांची काय इच्छा असते, शेवटच्या श्वासाला निघान माझं एक लेकरू तरी माझ्या डोळ्यासमोर असावं. दशरथ महाराजांचे 4 पुत्र होते पण अंतकाळीच्या वेळी एक सुद्धा त्यांच्या समोर नव्हता. का? प्रारब्ध. जटायू महाराजांचं प्रारब्ध. आणि दशरथ स्वतःचा बाप आहे तरी सुद्धा डोळ्यासमोर प्रभू रामचंद्र दिसले का? नाही. हे कशाचे? देवाला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. तुम्ही आम्ही माणसे केले कर्म झाले तेची भोग आले, 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 केले कर्म झाले तेची भोग आले. ऐसे कीती उपसले मेले, ऐसे कीती, ऐसे कीती. हरिमुखी गाता हार पाली चिंता, 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 हरिमुखी गाता हार पाली चिंता. वा. केले कर्म झाले तेची भोग आले. आज प्रमाणांना तोडच नाही मरत. पंचपक्वानाचं जेवणच आहे. पुरणपोळी, तुपई, दूधई, साखर आहे. तुम्हाला छान लोणचं करू आपण त्याच्यामध्ये. आणि महाराज नुसता खायच्या कामाचं. एवढे गोड सगळे या ठिकाणी साथीदार आहेत महाराज. महाराष्ट्रातील उत्तम गायक, अगदी लहानपणापासून ज्यांचं मार्गदर्शन मला लाभलं, सुखदेव महाराज आहेत या ठिकाणी. अगदी आमच्या तालुक्याचं भूषण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही हो. इतकं उत्तम व्यक्तिमत्व या ठिकाणी. गायक कारंडे महाराज बंगाळवाडीकर महाराजांचे शिष्य आहेत महाराज. हो, थोडेच नाही. जगदळे महाराज आहेत या ठिकाणी. अगदी आमचे महादेव महाराज असतील, विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. अगदी परमेश्वर महाराज असतील, आमचे वडील आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे जगदळे गुरुजी यांचे लाडके शिष्य असणारे या ठिकाणी शुभम महाराज. उत्तम असं वादक. आलेच बघितलं 10 मिनिटातच 2दा घामाने आंघोळ. हो, सोपच नाही महाराज. एकदम वादनाला तोडच नाही आमच्यात. लावणी मृदंग श्रुती टाळ घोषे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोषे, लावणी मृदंग श्रुती टाळ घोषे,
भ्रमरस आवडीने हो 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 ओढून यावं सुख मधुर हो ओढून यावं सुख मधुर आणि मृदंग तुझी घोष शिव भ्रमरस आवडीने लावणी मृदंग तुझी घोष शिव भ्रमरस आवडीने हो वा 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 हो असं असल्यावरती काय झालंय रंगायला कीर्तन महाराज सुंदर या ठिकाणी साथीदार आहेत अगदी गोड आवाज दिला ना साऊंड सिस्टीम सुंदर सिस्टीम लावली बरं दादा गोड अशी साऊंड सिस्टीम आहे आणि सगळ्यांना परिचित असणारे अगदी तुम्ही दादाचा चेहरा नाही पाहिला पण त्यांचा चॅनल नक्की पाहिला असेल हो आपली परंपरा हे यूट्यूब चॅनल आज अगदी माझ्या विनंतीला मान देऊन फार कमी वेळामध्ये या ठिकाणी आले महाराज एवढा गोड सगळा शृंगार आपण ज्यासाठी केलाय ना ती व्यक्ती जरी आपल्यामध्ये हजर नसली ना महाराज तरीसुद्धा ती व्यक्तीवरती फार आनंदाने बघत असेल की याचसाठी केला होता आता हा सण शेवटचा दिवस गोड व्हावा मामांना वाटत असेल की आयुष्य जसं जायचंय गरिबीमध्ये गेलं पण शेवटच्या अंत काळाला महाराज पवार सरांनी अजिबात याच्यामध्ये शंका कुशंका ठेवली नाही इतकं उत्तम नियोजन केलं महाराज हो कारण शेवटच्या दिवसासाठीच आपण पहिल्या दिवसापासून झटापट करतोय आपल्याला काय वाटतं आयुष्य कसंही गेलं बहु गोड झाला शेवट माफ करा हो मला थोडा वेळ ठेवा शेवट होतो भला पण मलाही ठेवा वेळ ठेवा हो महाराज हो गोड असं या ठिकाणी नियोजन आहे कारण शेवटच्या क्षणासाठी माणूस जन्मभर लाभत असतो किती कष्ट घेतो महाराज इतकं दुःखाचं आयुष्य असू द्या तरी सुद्धा जगतो माणूस आणि त्याला वाटतं आज सुख नाही मिळालं उद्या तरी सुख मिळेल उद्या नाही मिळालं परवा तरी मिळेल असं करता करता सर्व सुखाची आशा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती नाही गेला इंडका दिशाची न पावला माया वेष्टीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती नाही गेला इंडका दिशाची पावला माया वेष्टीला जीव माझा जीव माझा वास सर्व सुखाची आशा जन्म गेला जन्म जातो पण सुख सापडत नाही का सुख सापडत नाही महाराज कारण हा जीव आलेलाच आहे कशासाठी दुःख भोगण्यासाठी जे मागचं प्रारब्ध असेल संचित असेल त्या सगळ्यांचा भोग घेण्यासाठी हा जीव या ठिकाणी जन्माला आला जसा जन्माला आला मदालसा आपल्या बाळाला सांगते काय सांगू गर्भीच्या यातना महाराज आई का आपल्या कानी रे बाळा काय गर्भीची यातना एवढी कठीण आहे ना हो येता जाता येणे पंथे कोण न सांगती कुणीच तुला सांगणार नाही पण ज्या वेळेस हा जीव जन्माला येतो ना त्या गर्भामध्ये काही एसी असतो का आईच्या उदरामध्ये आईच्या पोटामध्ये नाही महाराज तिथं शरीर इतकं घाण आहे त्या शरीरामध्ये 9 महिने 9 दिवस आम्ही काढलेला आहे ज्या वेळेस हे यातना सहन होईना त्यावेळेस आपण देवाला आवाज दिला ज्याने पाठवलं ना आपण त्यालाच बोलवलं देवा पण याच्या बदल्यामध्ये भगवान परमात्मा म्हणले की मी तुला बाहेर काढतो बाबा पण याच्यासाठी तुला काहीतरी द्यावं लागेल घेशी तेव्हा देशी नाही सासशी जीवाने सांगितलं देवा माझ्याकडे द्यायला माझं साधा एवढा कपडा सुद्धा माझ्या अंगावर नाही काय देऊ तुला काय द्यायचं तर फक्त मी एक नवस करू शकतो म्हटले आठवी न पाये हा माझा नवस पांडुरंगा रात्री दिवस पांडुरंगा आठवी न पाये हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा रात्री दिवस पांडुरंगा आठवी न पाय हा माझा नवस पण देवाचं कसं असतं महाराज देवाला केलेला नवस जर फेडला नाही तर तो देव कोपतो आहे की नाही मग तुम्ही आम्ही सगळ्यांनी आईच्या पोटात असणारा त्या देवाला नवस केला देवा
मी रात्रंदिवस तुझं काय करल भजन केलं. आणि जसं उदराच्या बाहेर आला तसं तो नवस आणि नवस विसरलं की विसरली विसरली तया थोर झाली हाने 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 पचतीला खाली रे कवरांच्या पचतीला खाने कवरांच्या विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली हानी. वा 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 विसरली तया थोर झाली हानी. महाराज आपण नवस विसरून गेलो आणि त्या देवाला एकदा विसरलं की तुम्हा आमच्या पदरामध्ये काय पडलं फक्त दुःखच पडलं. महाराज आपण म्हणतो इतकं दुःख इतकं दुःख आहे. जो जन्माला आला तो एवढ्याच जप करतो काय संसारात आलो पण गडे लई दुःख आहे लई दुःख आहे. काय बालपण नेणता गेणे तारुण्या वगे वेचिले विषयाकडे वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्म भोग मग त्या देवाचा योग कोणी काळी. महाराज लहानपणी दुखलं खुपलं त्याच्यामध्ये आयुष्य गेलं. तरुणपण विषयामध्ये गेलं संसारामध्ये गेलं. जेव्हा वृद्धपण आलं त्यावेळेस डोळ्यांना दिसना कानाने ऐकायला येईना. मग एवढं सगळं अख्खं आयुष्य गेलं. या शरीराने आपल्याला काय दिलं फक्त दुःखच दिलं. महाराज या शरीरामध्ये आत एवढंच शरीर चांगलं आहे का हो? शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीराचे. शरीर एवढं खराब असून सुद्धा महाराज हे शरीर आपल्याला काय करतं दुःख देतं. महाराज प्रत्येकाला वाटतं संसारामध्ये दुःख आहे. सगळे म्हणतात दुःख आहे. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला गेलेत ना जसं आज आलात ना कधी जावं श्राद्धाच्या कीर्तनाला महाराज एकदा तरी म्हणतो संसारामध्ये काय आहे फक्त दुःख आहे. दुःख आहे पण दुःख का आहे हे कोणी सांगितलं का? सगळ्याला माहिती आहे सगळे भोगतायत सगळे दुःख आहे पण हे दुःख का होतं याचं माऊलींनी विचारण केलं. माऊली म्हणतात तुम्हा आम्हाला दुःख होतं गड्या पण का होतात सांगू का. देखे पुढीलांचे ओझे जरी आपुला माथा घेजे तरी सांगे कान दंडीजे धनुर्धरा. माऊली म्हणतात बाबा जर दुसऱ्याचं ओझं तू तुझ्या डोक्यावर घेतलं तर तुला दुःख नाही का होणार. तुम्ही आम्ही सुद्धा दुसऱ्याचं ओझं काय केलंय डोक्यावर घेतलंय. कसं दुःख होतं सांगू. एक जेलर होता महाराज. जेलर म्हणजे जे कैद्यांवरती लक्ष ठेवतो ना तो साहेब. जेलरची ड्युटी संपली संध्याकाळी घरी आला जसं घरी आला का तसं दारात मेवण्याची चप्पल बघितली. तर रोजचाच पाहुणा तेव्हा आपला मेवण्याची चप्पल बघितला अंदाज बांधला. बहिणीने छान पंचपक्वानाचं जेवण केलं. पंचपक्वानाचं जेवण मस्त वाढलं. तिघं जेवत होते जेवता जेवता असाच विषय झाला. म्हटले दाजी लईच दमादमानी चालले काही टेन्शन आहे का तुमचं. तुम्ही बोलानात काही होईनात. अरे काय सांगू म्हणले उद्यापासून तुझ्या बहिणीचं काय खरं नाही म्हणले. का बरं असं म्हणता दाजी. काय नाही बाबा उद्या आमच्या जेलमध्ये कैदी मोजायला मोठे साहेब येणार. उद्या साहेब येणार म्हणून मी काय केलं माझी जी जुनी फाईल होती ना त्याच्यामधली यादी बघितली. माझ्या जेलमध्ये किती कैदीत त्या यादी मोजली. यादीमध्ये 1 2 3 4 70 80 90 100 कैदी होते आणि ते बरोबर आहेत का मोजायला जेलमध्ये गेलो आणि ते जेलमधले सगळे मोजले 1 2 3 4 70 80 90 99. म्हणजे एक कैदी माझ्याकडून पळून गेलाय गड्यामध्ये. आणि हे जर साहेबाला उद्या कळालं तर साहेब माझी नोकरी खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. म्हटलं काय करावं मी म्हणलं दाजी तुम्ही कशाला टेन्शन घेताय पठ्ठ्या आहे ना हो. उद्या मला काही कामच नाही म्हणले. मी काय करतो जेलमधले एका कैदीचे कपडे घालतो कैदी म्हणून उभा राहतो. साहेब येतील यादी बघतील आम्हाला मोजतील निघून जातील. मी दुपारी घरी येतो. दाजी असे खुश झाले म्हणले कधीच कामाला नाही येणार मी होणार आता. लई खुश झाले. सकाळी सकाळीच मी होण्याला घेतलं जेलमध्ये
आणि दुपारी जसे साहेब आल्याच्या नंतर ते जेलमधले तिकडे यादी बघितली, यादीमध्ये किती होते? 100 होते. आणि परत जेलमध्ये गेले, सगळे कैदी मोजायला लागले, 1 2 3 4 70 80 90 99 आपला एक मेवना. साहेब म्हणले बाबा बाबा बाबा, म्हणले जेलर साहेब एवढे वर्ष झाले नोकरी करताय, एकदा सुद्धा एका कायद्याचा सुद्धा तुमच्याकडून इकडे तिकडे झालेला नाही म्हणले. लय हुशार आहेत म्हणले. आता एक काम करा, जेवढे यादीतले मोजले ना, जेवढे जेलमधले कैदी मोजले ना, हाय असे उचलन जाऊ दे या रावड्याला. आपला मेवना विठाल विठाल दृष्टांत कळला. येरवड्याला जायचं ओझं का आलं, दुःख का आलं? कारण ओझं होतं कुणाचं? दाजीचं ओझं होतं. मेहुणा काय म्हणला, मी पठ्ठ आहे ना, हाय पठ्ठ तर जा येरवड्याला. दुसऱ्याचं ओझ आहे आपण डोक्यावर घेतलंय म्हणून आपल्याला काय दुःख आहे महाराज. हे जे शरीराचं ओझ आहे, शरीर आपले का? देह हे काळाचे धन कुबेराचे महाराज. हे शरीर आपले का? अजिबात नाही. तरी सुद्धा आपण काय म्हणतो, हे शरीर कुणाचे? माझे. महाराज भगवान परमात्मा म्हणतो, बाबा तुझंच आहे ना, तर तुझं तूच. शरीर हे आपलं नसून सुद्धा त्या शरीराचं ओझं तुम्ही आम्ही घेतलं म्हणून दुःख आहे. हा संसार आपलाय का महाराज? नाही. ज्या भगवंताने ही सत्ता निर्माण केली ना, त्या भगवान परमात्म्याचं आहे, पण त्याला माझं म्हटल्यामुळं तुम्हा आम्हाला काय दुःख निर्माण झालं महाराज. विठ्ठल विठ्ठल. हो, कितीही प्रयत्न करा या शरीरामधून सुखाची प्राप्ती करण्याचा, पण ते शरीर आपल्याला सुख देऊ शकत नाही. कारण ज्या संसाराच्या संगतीमध्ये हे शरीर आहे ना महाराज, तो संसार असताना कसा आहे? दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार महाराज म्हणतात, सुखच काय? या संसारामध्ये सुखाचा विचार सुद्धा साधा नाही. का दुःख मिळतं महाराज? जे शरीर दिलेलं आहे, दिली इंद्रिय हात पाय आणि डोळा मुख बोलाया, जेने तू वा. हे शरीर दिलं, पण कशासाठी दिलं? त्या भगवंताला जोडण्यासाठी दिलं. हे शरीर त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी दिलं. पण ज्या वेळेस हे शरीर संसाराच्या सहवासामध्ये गेलं ना, आपला जो उद्देश होता तो उद्देश मागं राहिला महाराज. कुठला उद्देश आहे? ज्याने पाठवलं त्याच्याकडे जायचं. निसर्गाचा सुद्धा नियम आहे महाराज. हो, जिथून जे आलंय शेवट त्याला तिथं जावं लागतं. साधं उदाहरण आहे, नदी असू द्या, नदी. त्या नदीतलं ओंजळभर पाणी काढून कुठंही टाका, ते पाणी जाऊन कुठं मिळतं परत? जिथून आलंय तिथंच. अजून उदाहरण सांगू, मीठ कसं तयार होतं? मीठ समुद्रापासून. समुद्राच्या किनाऱ्यावरती खड्डे खाणले जातात. हो, ते जसं भरती येते समुद्राला, ते पाणी काय होतं? खड्ड्यामध्ये पडतं. उष्माने उन्हाने काय होतं? त्याचे बारीक बारीक खडे होतात महाराज. आणि तेच खडे पिशवीत भरतात, व्यापाऱ्याच्या गोडाऊनमध्ये जातं, व्यापाऱ्याकडून दुकानदाराकडे जातं, दुकानदाराकडून घरात येतं, घरामधून किचनमध्ये जातं, किचनमधून काचेच्या भरणीत ते मीठ जातं. मीठ म्हणतं, बाबा एवढा मोठा समुद्र सोडला, खड्ड्यात आलो, खड्डा सोडला, मोठं गोडाऊन बघितलं, गोडाऊन सोडलं, दुकानदाराचा बंगला बघितला, बंगला, किचन बघितलं एवढं, आणि तिथून काचेच्या भरणीत आलो. ती मालकीन काय करते? ती मीठ घेते आणि पाटावरती जसं ठेवलं असा आनंद होतो. का आनंद होतो? कारण त्याच्या शेजारी कोल्हापूरची लवंगी मिरची ठेवते. जसं मिरचीला बघितलं तसं मिठाला वाटतं, हे एवढं सगळं सोडून कुठं आलो आपण? कोल्हापूरची लवंगी मिरची माझ्या शेजारी. म्हणले काय संसार करू आता आपण? असा संसार करू ना म्हणले, लय सुखाचा संसार होईल. पण जागेवर कुणीतरी आणणार असावं महाराज. मिरची म्हणते मिठा, लय हवेत जाऊ नको म्हटले. आता एक मोठा बुलडोजर येईल आणि तुझी माझी चटणी करून जाईल म्हटलं. हे चटणीचंही दुःख का वाटायला येतं? कारण जिथून आला तिथं जायला विसरतं महाराज. हो, कुठं रमतं? या पाट्यावरती रमतं. तसं आपण भगवान परमात्म्यापर्यंत जायचंय, पण रमलोय कुठं? संसारामध्ये महाराज. जितकं शरीर वाईट आहे तितकंच चांगलं सुद्धा. तम चांगले शरीर सुखाचे घोसुले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधले
परब्रह्म. महाराज म्हणतात जितकं वाईट आहे ना हे शरीर तितकं चांगलं सुद्धा आहे. का? या मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकने दिलेला असे. महाराज एवढं चांगलं शरीर आहे. या शरीराच्या दोरावरती या शरीराच्या इंद्रियांचा वापर केला तर त्या भगवान परमात्म्याची साक्षात प्राप्ती होऊ शकते. इतकं चांगलं काय शरीर आहे. शरीर चांगलं आहे पण शरीराकडून जी अभिलाषा आपण बाळगतोय ती वाईट आहे. शरीराकडून काय अभिलाषा आहे. हे इंद्रिय आहेत पण इंद्रिय चांगल्या कामासाठी वापरतो का? ते इंद्रिय फक्त विषयांसाठी वापरतो. म्हणून हे शरीर जरी चांगलं असलं तरी सुद्धा ते नश्वर आहे. शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे तुकोबराय म्हणतात हे शरीर जितकं वाईट आहे तितकं चांगलंच आहे पण त्याच्याकडून धरण्यात येणारी ही अभिलाषा सोडली ना हो तर शरीर कसं आहे चांगलं आहे. शरीर असलं तरी सुद्धा ते शरीर जाणार आहे. शरीर जाणार आहे याचा अर्थ कायमचं जाणार आहे का? आपटीची फार सुज्ञ मंडळी आहेत बरं. हो श्रोते मी फार ऐकून आहे की इथले श्रोतेगण फार ज्ञानी आहे. बरं शरीर जाणार आहे पण ते कायम जाणार आहे का? कशासाठी जाणार आहे ते साधं सांगू. कीर्तनाला जेवढे उभा आहेत ना महाराज मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही 2 तास उभे आहात आणि 2 तासाच्या नंतर तुम्हाला जर विचारलं की तुम्हाला कशाने विश्रांती मिळेल तुम्ही काय म्हणणार? कशाने बरं वाटेल? खाली बसल्यावर विश्रांती मिळेल. बसलेल्यांना 2 तासाने विचारा तसंच बसून ठेवा आणि विचारा बघा तुम्हाला विश्रांती कशामध्ये? उभं राहणाऱ्यांना बसण्यात विश्रांती आणि बसलेल्यांना चालणाऱ्याला विश्रांती कशात आहे महाराज? थांबण्यामध्ये चालणाऱ्याला विश्रांती. भगवान परमात्म्याला विचारा देवा एवढी सत्ता निर्माण केली एवढे सगळ्यांचं गारणं ऐकतो सगळ्यांच्या वेळेला संकटाला धावून जातो तुला विश्रांती कशामध्ये देवा? नामदेवराय याचं उत्तर देतात देवा नामा म्हणे देवा आणि विश्रांती घ्यावया. भगवान परमात्मा म्हणतात एवढ्या सगळ्या संसाराची सगळ्यांच्या मी चिंता करतो सगळ्यांचं पोट भरतं पण मला जर विश्रांती पाहिजे असेल तर मला कुठं जावं लागतं? संतांकडे जावं लागतं. श्री संतांच्या माथा चरणावरी आणि विश्रांती पावलो हो महाराज. देवाची विश्रांती संतांजवळ आहे संतांची विश्रांती देवाजवळ आहे. जसं बसणाऱ्यांची विश्रांती उठण्यामध्ये उभं राहणाऱ्यांची विश्रांती बसण्यामध्ये चालणाऱ्यांची विश्रांती थांबण्यामध्ये तसं जीवन जगणाऱ्या व्यक्तीची विश्रांती मरणामध्ये. येते का लक्षात? हे भोग संपले की आपल्याला काय वाटतं? एकदा हा जीव गेला ना की मी निवांत झालो. हा जीव आपल्यामधून जो गेलाय तो सुद्धा विश्रांतीसाठी गेलाय आणि विश्रांती साधी नाही मिळणार महाराज. आपल्या अण्णांना विश्रांती देवाच्या पायाजवळ मिळणार आहे याच्यात किंचितही शंका नाही. कारण तो जीव गेलेला आहे तो विश्रांतीसाठी गेलेला आहे आणि हे ज्या वेळेस विश्रांती संपती महाराज जसं जसं कर्म असेल त्या पद्धतीने त्या जीवाला पुढची गती काय होती? प्राप्त होती. हो चांगले कर्म असतील तर देवाच्या पायावरती सुद्धा त्यांना जागा मिळती. विठ्ठल हो महाराज सांगतात हे शरीर ज्या वेळेस निघून जातं ना या शरीरा अगदी सगळ्यांनी जायची गरज नाही बरं. जेवढे घरचे 4-5 असतील ना त्यांनी जा कारण लांब सुद्धा जायचंय आणि चालत जावं लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज एखादा जीव आपल्यामधून गेल्याच्या नंतर जसं कर्म असतं त्या पद्धतीने तो जीव त्या सद्गतीला लागत असतो. जायचं आपल्या हातात आहे का? कधी जाणार आहेत ह्या मुहूर्त आपल्या हातात नाही महाराज. हो कसं जाणार आहेत? बसल्या बसल्या जाणार आहेत चालता चालता जाणार आहेत का अपघाताने जाणार आहेत हे सुद्धा आपल्या हातात नाही. पण तिथं गेल्याच्या नंतर सद्गती मिळावी हे मात्र आपल्या हातात आहे महाराज. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की फळावरती तुझा अधिकार
नाही, पण कर्मावरती कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु न कदाचन. महाराज त्या कर्माच्या फळावरती अधिकार नाही, पण कर्मावरती तुमचा आमचा अधिकार आहे. काय कर्म करायचं, कसं करायचं, काय केल्याने काय होणार आहे हे आपल्या हातात आहे. त्या कर्माचा फेरा सांगू. ज्यावेळेस या हाताने ते कर्म केलं ना, हो पूर्वी तरी पुढचा जन्म घ्यावा लागायचा, आता एकदम 5G. आता कर्म केलं तासाने म्हणलं तरी फेडायला येतं बरं. हो महाराज, ज्यांचा देवावरती विश्वास नाही ना त्यांना जाऊन विचारा, देवावरती विश्वास नाही कशावरती, ते एक उत्तर देतात, कर्मावरती आपला विश्वास. हो, कारण कर्म केलं की ते फळ, कर्म चांगलं असो वाईट असो, जसं कर्म असेल तसं फळ तुमच्या आमच्या हातामध्ये. अगा कर्मी जे उरावे आणि तया ते भोगावया यावे. जसं कर्म कराल त्या पद्धतीचं फळ आपल्या नशिबामध्ये पुढं येतं. सहज महाराज एखाद्याच्या वाट्याला संकट आलं ना, लगेच म्हणतात कर्माने. हो, जसं कर्म असेल. साधं उदाहरण आहे, कर्म करताना सुद्धा कसा विचार करावा महाराज. सकाळी सकाळी दुकान उघडलं, दुकान उघडल्याच्या बरोबर एक बाई दुकानदाराच्या दुकानात आली. जशी किराणा दुकानात आली, म्हणली दादा ऐका, काल संध्याकाळी मी इथून सामान नेलं होतं आणि सामानामध्ये चुकून तुमच्याकडून काय झाले, 10 रुपये मला जास्त आले. म्हणले 4 किलोमीटर चलत यायची काय गरज होती. म्हटले मला कुठं माहीत होतं की माझ्याकडून 10 रुपये गेले, तर राहू द्यायचं ताई, कशाला एवढं लांबून यायचं, माझ्या लक्षात नव्हतं. ती म्हटले तुमच्या लक्षात नव्हतं, पण दादा हे तुम्ही पाहिलं नाही, पण त्या वरच्या देवानं पाहिलंय. म्हटले ह्या देहाचा भरवसा आहे का, अजिबात नाही. जर इथून गेले पुढे जर मी 5 मिनिटांनी मेले ना, तर या कर्माची फळं, या कर्माचा तळतळाट माझ्या पोरांना भोगावं लागेल. म्हणून मी पटकन तुमचे 10 रुपये द्यायला आले. ते 10 रुपये घेतले, गल्ल्यामध्ये टाकले. दुकानदार दुपारच्या वेळेस विचार करत होता, पटकन लक्षात आले. म्हटले ती बाई बोलली ती काही खोटं नाही. म्हणले एखादा माणूस पटकन बोलून जातो, विचार करणाऱ्याने त्याच्यावर विचार केला पाहिजे की काय मोलाचं वाक्य होतं. म्हटली हा देह गेल्याच्या नंतर या कर्माचा तळतळाट कुणाला लागेल, माझ्या पोराला लागेल. तसं म्हटलं की दुकानदाराला आठवलं. तो पटकन 300 रुपये खिशात टाकले आणि तालुक्याच्या गावी गेला आणि म्हणला शेठजी मागच्या महिन्यात तुमच्याकडून 300 रुपये मला जास्त आलते. काय बोलता दादा, हो आले होते, पण माझ्या नाही लक्षात. म्हटले मग असू दे घ्या, आता माझ्या लक्षात होतं. म्हणले धन्यवाद. म्हणले तुम्ही इथपर्यंत आणून दिलं, पण दादा मी दिलेलं चुकून तुमच्या लक्षात होतं तरी तुमचं काम होतं, राहून द्यायचं, 300 रुपये तर येतं. ते म्हणले तुमच्यासाठी ते 300 रुपये आहेत, पण माझं कर्म आहे ना. हो, मी जर तुमचं वेळेत नाही दिलं तर याचं फळ कोणाला, याचा तळतळाट कोणाला लागन, माझ्या पोराला लागन. शेठजी तर डोक्यातच वीज पेटली. म्हणले इतकं विचार आहेत. म्हणले निवांत विचार केला आणि म्हटले मागच्या 4 वर्षापूर्वी माझ्या मित्राकडून मी 1 लाख रुपये उधार घेतलेले आणि माझ्यापासून गेला आणि त्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आणि तो मरण पावला. हे त्यांनी त्याच्या घरच्याला सुद्धा सांगितलेलं नव्हतं. ही गोष्ट फक्त माझ्यात आणि त्याच्यात होती, त्याच्या घरच्यांना सुद्धा माहीत नाही. म्हटले पण त्यांनी पटकन 1 लाख रुपये आपल्या पिशवीत बांधले. जसं गेलं तसं ह्या दुकानदाराच्या गावीच गेला आणि म्हटले त्या बाईचं घर कुठे. जिथं गेले ना तिथं बरोबर ज्या बाईनं 10 रुपये माघारी आणून दिलते का तिच्या दारामध्ये गेले. म्हणले ताई तुमच्या नवऱ्याने मला 4 वर्षापूर्वी 1 लाख रुपये दिलते, हे बघा तुमचा 1 लाख रुपये माघारी देतो. म्हटले देवासारखं धावून आलात. हो, 18 विश्व दारिद्र्य पदरात पडलं. म्हणले 1 लाख रुपये म्हणजे तुम्हाला माहीत नाही माझ्यासाठी किती मोठी रक्कम आहे. म्हणले दादा धन्यवाद, पण आम्हाला माहीत नव्हतं तुमच्याकडून उधार, माझ्या नवऱ्याने तुम्हाला उधार दिलं होतं. म्हटले तुम्हाला माहीत नाही महाराज, पण त्यांनी पाहिलेलं आहे. म्हटले जर मी हे माझं कर्म चुकवलं नाही तर याचा तळतळाट माझ्या पोराला भोगावं लागेल. जसं कर्म केलं ते कर्म फिरून आपल्याच जवळ येतं महाराज. विठ्ठल विठ्ठल. जसं कर्म कराल, आज जर तुम्ही आई वडिलांना हात जरी उगारला तरी तयार राहा. हे दिवस आपल्यावरती पोरग लाता घातल्याशिवायच राहणार नाही. आज कर्म करा. सासूला तांभर पाणी दिलं नाही, पुढच्या वेळी लक्षात ठेवा आपल्याला सुद्धा पोरग, आपल्याला सुद्धा सून येणार. हो, म्हातारं कोपऱ्यात जरी बसलेलं असलं ना तरी महाराज त्या
वडिलांकडे लांबून जरी बघितलं नाही महाराज, परत म्हणायचं ही जागा आपल्याला सुद्धा आहे, याच जागेवर आपण सुद्धा पडन डांडरताना आपलं पोरग सुद्धा आपल्याला लांबून. हे सगळे दिवस, हे सगळे कर्म कसे आहेत आपल्या भोवती आहेत महाराज. हे कर्म ज्या वेळेस चांगल्या पद्धतीचं होतं ना महाराज, कर्म करायचं म्हणजे कसं करायचं महाराज, शास्त्रात 2 प्रकार सांगितले, एक सकाम कर्म आणि एक निष्काम कर्म. कर्म करायचं आपल्याला माहीत नसतं हे कर्म कसं आहे, कर्म हातात आहे पण कर्माचं फळ अजिबात हातात नाही महाराज. हो, आत्ता कर्म केलं आपल्याला वाटेल याच्यामधून चांगलं फळ मिळेल, पण ते फळ आपल्याला माहित नाही कसं आहे कसं नाही. कर्म आपल्या हातात आहे महाराज. रात्रीचे 1:30-2 वाजले, त्या झोपडीच्या पुढे एक म्हातारा माणूस पडून होता आणि जसा त्या भुकेला अवस्थेमध्ये त्या घरमालकीने बघितलं ना, टोपल्यातली अर्धी भाकरी घेतली आणि त्याला खाऊ घातली. जशी खाऊ घातली त्याचा आत्मा तृप्त झाला आणि त्या अर्ध्या भाकरीने त्याला अशी तरतरी आली महाराज. पुढच्या दिवशी, दुसऱ्याच दिवशी महाराज गावात बातमी पसरली की पुढच्या वस्तीवर चोरी झाली. चोरी कोणी केली? आता तिने केलं हे पुण्य झालं का पाप झालं? पुण्य म्हणून करायला गेली, काय केलं? अर्धी भाकर खाऊ घातली महाराज. पण त्याने तरतरी आली म्हणून त्यांनी पुढे जाऊन काय केली? चोरी केली. आता हे पापामध्ये आलं का पुण्यामध्ये? कर्म आपल्या हातात आहे, फळ आपल्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज, कर्म करायचंय पण निष्काम कर्म करायचंय. जे कर्म करतोय ते भगवान परमात्म्याचं आहे. हे कर्मही देवा तुझंच आणि याचं फळ सुद्धा देवा तुझंच आहे. पण याच्यासाठी त्या देवाला एवढं चिटकून राहावं लागतं महाराज, सोपं नाही. हो, पूर्वीच्या काळी जातं होतं, जातं माहिती आहे? हो, काय त्याला म्हणायचं, 2 जात्यांची 2 पाळं असायची आणि जात्याला खुंटे किती असायचे माहिती ना तुम्हाला नक्की? हा, खाली एक खुंट आणि वरती एक खुंटा. खालचा खुंटा गर 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 फिरतो आणि वरचा शांत असतो, बरोबर आहे? होय गड्या. वरचा खुंटा गर 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 फिरतो आणि खालचा खुंटा स्थिर असतो. हो, जसं ते बघितलं ना तसं पूर्वीच्या काळी ओव्या गायच्या. जसं ते जात्यावरती बसायचं ना दळण दळायला, एकटीला ओढलं नाही गेलं की कुणाला बोलवायचं? आपल्या मैत्रिणीला बोलवायचं महाराज. जशी मैत्रीण आली ना, ती मैत्रीण त्या बोलायचं जरी झालं तरी सुद्धा ते ओवीमध्ये बोलायचं. काय ग, काय म्हणतोय तुझं माहेर? काय ग, काय म्हणतोय तुझं सासर? तिने असं नाही सांगायचं, तिने ओवीमधून सांगायचं. काय जसं सासर माहेर आठवलं ना, माहेरची आठवण झाली हो की आधी आठवायचं काय, माझा भाऊ एवढा माझा चांगला भाऊ आहे की शेतामध्ये इतका राब राब राबतो ना. हो, आणि पहिल्यांदा ओबीची सुरुवात करताना आधी आठवायचं, देवा पहिली माझी ओवी ग कुंकवाच्या धन्याला, उदंड औकला भूदे माझ्या काळ्या मन्याला. दुसरी माझी ओवी ग भाऊ माझा गुणाचा, शेतामध्ये घाम गाळीतो चैत्याच्या उन्हाचा. तिसरी माझी ओवी ग जात्याची गरगर, सुखी ठेव देवा माझ सासर आणि माहेर. अशा गोड ओव्या गायच्या. पण जनामाता ज्यावेळेस जात्याकडे बघायच्या ना, जसं जात्याकडे बघितलं तसं जनामातांना भगवान पांडुरंग आठवायचा आणि त्या भगवान पांडुरंगाच्या चरणावरती महाराज जसं हाक दिली तसं तो भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा गाभारा सोडायचा आणि जनीच्या घरीमध्ये दळायला यायचा. हो, जसं पांडुरंगाला बघितलं, जातं बघून जनामातांना संसार नाही आठवला. जातं बघितल्याबरोबर जनामातांनी तुम्हाला उपदेश केला महाराज. काय सुंदर माझे जाते गे फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके तू हे रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे, लावून पाची बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. बरं, जनामाता म्हणतात या जात्याकडे बघून मला आठवते, या जात्याला किती खुंटे आहेत? 2 खुंटे. जो वरचा खुंटा आहे तो जीव आहे
आणि जो खालचा खुंटा आहे तो शिव आहे. हो, जात्यावरती दळण दळायला बसल्याच्या नंतर आपण जात्यामध्ये काय टाकतो? धान्य टाकतो. आणि जसं धान्य टाकलं त्या 2 पाळ्यांच्या मध्ये ते धान्य अडकतं. त्या 2 पाळ्यांच्या मध्ये अडकलं की पीठ होतं आणि जे खालच्या खुंट्याला चिटकून राहतं ते नीट राहतं. दोन्ही पाळ्यात अडकलं की पीठ आहे आणि त्या खुंट्याला चिटकून राहिलं की नीट आहे. मग आपलं पीठ करायचंय का आपल्याला नीट राहायचंय? हे कशावरती आहे? खालचा खुंटा कोण आहे? तो शिव आहे, तो भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याला धरून राहिलं की 2 पाळ्यांच्या मध्ये आपण येत नाही. जो वरचा खुंटा आहे ना तो आपण आहे. आपण गरगर फिरतोय महाराज. कसं गरगर फिरतोय? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे उपजेते नासे नाशिले ते पुनरपि जैसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. महाराज परत जन्मायचं परत मरायचं परत जन्मायचं परत मरायचं हे काही आपलं घटिका यंत्र सुरू आहे महाराज. या दोन्हीच्या मध्ये अडकायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागेल? भगवंताच्या रंगामध्ये रंगावं लागेल. हा जो संसार आहे हा संसार हा जसं पूर्वीच्या काळी चिमण्या असायचं. चिमण्या म्हणजे त्याच्यामध्ये काय वाटायचं? रॉकेल वाटायचं. वात काढायची आणि त्याला पेटवायची. एवढी छान ती चिमणी लागली की त्या चिमणीच्या भोवती काय एक कीटक आहे बघा. तो काय करतो? त्या चिमणीच्या भोवती घर 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 फिरतो. फिरता 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 त्या जाळात कधी जातो मरतो त्याचं त्यालाही कळत नाही. याचं उच्चारण महाराज करतात. पतंगा दीप्ती आलिंगन ते तर त्यासी अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता. जसं ते कीटक तो पतंग फिरता 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 कधी त्या जाळामध्ये जातो त्याला कळत नाही, तसं तुम्ही आम्ही संसार करता करता कधीच संसारामध्ये गुडूप होतो हे आपल्यालाही कळत नाही. त्या विषयाच्या नादी लागलं की तिथं ते शरीर ते कर्म त्याला भोगावं लागतं, ते दुःख त्याला भोगावं लागतं. पण जर हेच शरीर पांडुरंगाच्या रंगामध्ये, साधं उदाहरण आहे, जैसा संग वैसा रंग. आता एवढ्या रंगीत रंगीत साड्या नेसल्यात मातांना तुम्ही, एवढ्या सगळ्या साड्या जर उद्या धुवायच्या म्हटल्या तर एखाद्या बकेटीमध्ये आपण काय करतो? भिजत घालतो निरम्यात. आता तुमच्या सगळ्या साड्या त्याच बकेटीत टाका आणि माझी पांढरी साडी त्याच बकेटीत टाका, काय होईल? सगळ्या साड्या पांढऱ्या होतील. खरे काय होईल? जे स्वच्छ सफेद आहे ना त्याला रंग लागेल. जर पांडुरंगाचा रंग आपल्याला लागायचा असेल तर आपल्यालाही तसं स्वच्छ राहावं लागतं मरत. त्याच्याशिवाय त्या रंगामध्ये आपण रंगत नाही. तुकोबराय वर्णन करतात, म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले झररी ते. महाराज काम क्रोधांसारखे विषय बाहेर काढल्याशिवाय भगवान परमात्मा या चित्तामध्ये विराजमान होत नाही. तो रंग आपल्याला लावून घ्यायचा असेल ना महाराज तर या शरीरापासूनची अभिलाषा सोडावी लागेल. त्या कीटकासारखं बिरविरनं सोडावं लागेल. मग काय करावं लागेल? अभंग श्रीरंगे काय बोलला सी पतंगे. तुकोबराय म्हणतात की त्या पतंगासारखं मरण पावण्यापेक्षा तुम्ही काय करा? त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जा महाराज. हो, तिथं गेल्याच्या नंतर त्याच्या रंगामध्ये रंगल्याच्या नंतर इतकं सुख आहे, इतकं सुख आहे. साक्षात तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या व्यथाच काय महाराज? सगळ्यांच्या भुकेपासून ते जीवनापर्यंत जो काळजी घेतो ना तो भगवान परमात्मा. त्याला सांगायची सुद्धा गरज लागत नाही. कुठलेही संकट असू द्या महाराज, फक्त अंतकरणामधून त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्या. कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तो भगवान परमात्मा धावून आल्याशिवाय राहत नाही. पण तो धावून येण्यासाठी ते नाम घेणारं मन सुद्धा तितकं पवित्र पाहिजे. कुणालाही देव धावून जात नाही. पहिली गोष्ट, ज्याचं कर्म चांगलं असेल ना त्याला भगवान परमात्मा कधीही स्वतः उपस्थित राहतो. दुसरी गोष्ट, ज्याची वाणी चांगली असते, ज्याची वाणी म्हणजे वाचा, ज्याचे शब्द चांगले असतात ना बोलण्याचे महाराज, माणसंच काही भगवान परमात्मा सुद्धा त्याच्यासाठी उभा राहतो. कारण ती वाणी स्वच्छ असेल तर त्या भगवान परमात्म्याला आवडेल महाराज. साधं उदाहरण आहे, सगळ्यात जास्त मुंग्या कशाला चिकटतात? कारल्याला, साखर किंवा गुळाला. का? कारण ते काय गोड आहे महाराज.
तसंच तुमचं आमचं आहे. माणसं सगळ्यात जास्त कोणाला चिकटतात? जो गोड बोलतो ना. आणि एखादा माणूस लांबूनच दिसू द्या, हे ते बघते वाले हे कशाला बोलायचं का बरं, लय कडू तोंडाचं आहे. म्हणजे कुणी दिसलं तरी तो कुणालाच गोड बोलत नाही. अशा जवळ माणसं येतात का कधी? अजिबात येत नाहीत महाराज. दारावरून जातात, घरावरून जातील, पण तिच्या घरी ये नाही का? कारण वाणी त्याची नीट नाही महाराज. जर जीवनामध्ये कुठला माणूसच जोडला नाही तर त्या माणूस जन्माला काय अर्थ आहे का? नाहीच महाराज. एकटा जीव जरी सदाशिव असला तरी माणूस त्याच्याजवळ येत नाही. आणि तो सदाशिव म्हटलं हो, माणसं फक्त 2 व्यक्ती सगळ्यात सुखी आहेत महाराज. पहिलं म्हणजे संत, कारण त्यांना सगळं माहिती आहे, सगळं कळतं म्हणून संत सुखी. आणि वेडा माणूस ज्याला काहीच कळत नाही म्हणून तो सुखी. हो, ज्याच्या तोंडामध्ये माणसांना मिसळून घेण्याची ताकद असते, गोडवा असतो ना, माणसं आपोआपच पवित्र पाहिजे, गोड पाहिजे. माऊली छान वर्णन करतात. साच आणि मवाळ मिथिले आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. महाराज, साच आणि मवाळ असावी, शुद्ध भाषा असावी, त्या भाषेमध्ये गोडवा असावा महाराज. ज्याची वाणी चांगली आहे ना, तुम्ही लक्षपूर्वक बघा, जे जसं त्या गुळाला मुंग्या चिकटतात ना, तसं त्या माणसाला ते माणूस चिटकत जातं महाराज. हो, इतका त्यांच्याजवळ गोडका असतो. कुणाजवळ? जे गोड बोलतं त्यांच्याजवळ. सहज जरी गेलं तरी सुद्धा ते कसं बोलतात, अनोळखी असलंच तरी सुद्धा कसे बोलतात, ते गोडच बोलतात महाराज. हां, आणि अजून सांगू, लक्ष देऊन ऐका. असल चांगली वाणी तर अनोळखी येतो कामी, नाही तर ओळखीचं सुद्धा देत नाही पाणी. आले लक्षात? हो, ते माणसं चिकटतात हे खरे. आणि त्या गोड बोलणाऱ्या माणसाचं कसलंही काम असू द्या, ते काम होतच. कोणतंही काम करून घ्यायचं असेल ना, एवढं एकच. आता वकिली क्षेत्रात हे काय आम्हाला शिकवत नाहीत, जे शिकवतात हे मी तिथं सांगू शकत नाही. हो, काय एक कुठलंही काम असू द्या, ते काढून घ्यायचं असेल ना, तर वाणी कशी ठेवायची? हां, रोजच ठेवा, नाही तर तदच म्हणलं की ओळखून घेतात माणसं, हे काम असेल काहीतरी म्हणून गोड बोलायला असं होऊ नये महाराज. हां, कसलंही काम असू दे महाराज, ते पवित्र गोड वाणी असली ना, ते काम झाल्याशिवाय राहत नाही. घरातलं ताक संपलं, सासूबाईने सुनबाईला सांगितलं, सुनबाई शेजारणीकडे जा, ही वाटी धर आणि वाटीमध्ये आपल्याला काय कर, ताक घेऊन ये म्हटले. ताक घ्यायला वाटी घेऊन गेली सुनबाई. आणि शेजारणीच्या जशी दारामध्ये गेली ना, त्या दारामध्ये त्या शेजारणीचं लेकरू खेळत होतं. बरंच लेकरू, ते लेकराची खेळताना अवस्था चांगली असते का नाही? चिखल्यात राऊंद्यात पडलेलं होतं, डोळं खराब झालेलं होतं, नाकाच्या नळकांड्या गळत, आणि जशा गळत होत्या तशा गालाला पुसलेल्या. आणि अशा अवस्थेमध्ये ते लेकरू त्या उंबऱ्याला खेळत होतं. मरे जसं लेकराला बघितलं ना, आपल्या वनीच त्या सुनेला किळस आली. म्हटली, बया वहिनी, असलं असतं काय लेकरू कुठं? हा बया, बघू सुद्धा ग वाटा नाही येईल लेकराकडे. बया कसलं नाक केलंय, कसलं डोळं दिसतात बया. बया काळं झार गे झाले गे, ध्यान देता येत नाही बाई. बया तुझ्या गे लेकराकड कसलं दिसतंय बया, बघू सुद्धा ग वाट ना. ए बया कशाला आली? कोणत्या आईला राग नाही येणार? कशाला आली? काही नाही बाई, आमच्या घरचं जरा ताक संपलं होतं, तेवढं ताक पाहिजे होतं. म्हणजे निघाय म्हणली, ताक नाही विक नाही. आली वाटी घेऊन. जसं नाराज झाली आणि ती सुनबाई परत सासूबाईकडे. सासूबाई म्हणली, का ग ताक संपलं काय? ती म्हणली, बया आत्याबाई हे असं असंच झालं. म्हटली, बया म्हणली, दम बाया तुला तर थोडं काही कळतच नाही, दम मीच आणते म्हणली. असा पदर घेतला, खोसला आणि पळत पळत शेजारणीकडे गेली. आत्याबाईला म्हणजे, आत्याबाई अहो वाटी तरी न्या की. ती म्हणली, गप, जसं आणायचंय तसं मी बरोबर आणते. एवढ्या त्वऱ्यात ती सासूबाई निघाली महाराज. जशी शेजारणीकडे गेली ना, तसं त्या उंबऱ्यामध्ये ते लेकरू अजून सुद्धा तसंच. आणि जसं ते लेकरू बघितलं तशी ती सासूबाई म्हणली, बया लय गोय गोड दिसतंय बया. काय गोय नक्षत्रवाणी ग बया, राजबिंडच ग तुझ्या पोटी जन्माला आला बाई. उचलूनच घे आवडते बया, याचं मुखच घे आवडते, लेच गोड आहे बया पोरग. बया म्हणली, काय ग राजकुमार ग तुझ्या पोटी आलं म्हणले, लेच गोड दिसत आहे बया. लेकरू म्हणली, आत्याबाई या ना, या या बसा बसा बसा.
कसं येणं केलं काही नाही ग, आले होते ग बाया ग तुझ्याच ग लेकराकडं ग. म्हणली बाया ती काही राजा माझा खेळतोय ना बाहेर. म्हटली बाया लय गोड आहे गे तुझं पोरग. मग म्हणली काय चाललंय कसं काय. म्हणले काय नाही बाई पण आमच्या घरातनं जरा ताक संपले माझ्याकडं आहे ना. म्हणली बाया मी वाटीच नाही आणली. बाया आत्याबाई माझ्या घरची काही जळाली का काय. माझ्या घरच्या वाटीत नाही ना म्हणली. काय ह्या वाटीत तुम्हाला ताक देते आणि ह्या वाटीमध्ये तुम्हाला लोणी सुद्धा. दोन्ही वाट्या घेतल्या आणि सासूबाई तरा सुनबाईकडे आली. सुनबाई म्हणली आत्याबाई कसं जमलं. आत्याबाई म्हणली अस्सल चांगली वाणी तर मिळल ताका बरं. वा विठाला दृष्टांत कळला. सिद्धांत ऐका नाही तर नुसतं शेंबडं पोरगत देण्यात राहील. लय अवघड मरत सांगतो एकासाठी आणि लक्षात दुसरंच राहतं. कशासाठी सांगितलं. वाणी कशी असावी गोड असावी मरत चांगली असावी. वाणी गोड असेल ना तर 4 माणसं येऊन आपल्याला चिकटतात. आणि या मनुष्य देहामध्ये आपण दुसरं काही नेणार आहेत का हो. किती पण कमवा किती कोटीचा बंगला असू द्या तो कुठं राहणार आहे इथंच राहणार आहे. हो शेवटच्या काळामध्ये ते बंगलाही सोबत नेणार नाही आणि ते धन सुद्धा. हो संगती कवडी गेली नाही. संगती कवडी गेली नाही. संगती कवडी गेली नाही. संगती कवडी गेली नाही. तुका मरे जाती संपदाय वडी. संगती कवडी गेली नाही. संगती कवडी गेली नाही. तुकावर जाती संपदाय वडी. संगती कवडी गेली नाही. संगती कवडी गेली नाही. वा सुंदर प्रमाण दिलं महाराज. हो किती कमवा ते धन आपण सोबत नेणार आहेत का अजिबात नाही. सगळं इथंच ठेवून जाणार आहे. पण निदान आपणही गेल्यावरती 4 माणसं तरी म्हणलं पाहिजे की गड्या खरंच माणूस होता. एवढं तरी आयुष्यात कमवावं ठीक आहे नाही. हो एखादा माणूस गेल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटतं की तो माणूस कसा आहे. कुणालाही म्हणत नाहीत महाराज. हो ज्याने ती संपत्ती कमावली कशाची माणुसकीची ज्याने संपत्ती कमावली ना महाराज त्याला शेवटपर्यंत माणसं मदत करतात. तर बघा एखादं म्हातारं आजारी असू द्या जेवढी लोक बघायला येतात ना तेवढ्या सगळ्यांच्या तोंडात त्याचं कौतुक आलं पाहिजे. कुणाच्यासाठी वेळ व्यर्थ घालवायला आजची ही पिढी नाही बरं. कलियुग आहे महाराज. हो आधी तरी चालत जायचे. आता आमचे वडीलच सांगत होते आम्ही आपटीला चालत यायचो. कुठून म्हटलं मला गाडीत बसून कंटाळा आला. तुम्ही एवढ्या लांबून चालत आलात का कारण बहिणीसाठी तेवढं प्रेम होतं मनामध्ये महाराज. आता प्रेम राहिलंय का. हो एक व्हिडिओ कॉल केला ना कोणत्या अवस्थेत ते माणूस लगेच दिसतं. हो माणसं जवळ आणण्यासाठी मोबाईल आहे का ते कसं झालं. लांबची माणसं जवळ आली पण नाती लांब राहिली ना. माणूस कुठल्या अवस्थेत ते व्हिडिओ कॉलवर दिसतो पण त्याची मनाची अवस्था बघण्यासाठी त्याच्या जवळच जावं लागतं. त्याच्या संगतीमध्ये जावं लागतं तेव्हा माणूस कळतो. महाराज या माणूस जन्मामध्ये काही नाही कमवलं. आता मी तुमच्यापेक्षा फार लहान आहे. हो माझी वाणी तेवढी पुरणार नाही. हो तुमचंच ज्ञान आहे पण मी तुम्हाला देते. हो तुमच्याकडून शिकले. कमवायचंच असेल ना महाराज तर काय कमवावं फक्त ही माणसं कमवावी महाराज. हो आणि आज जेवढे काही उपस्थित आहेत ना पवार सर एवढी सगळी माणसं लक्षात ठेवा कोण कोण उपस्थित आहे. कसं असतं सुखाच्या काळामध्ये सारा गाव येतो पण दुःखाच्या काळात फक्त आपली माणसंच आपल्या दारात येतात. दुसरं कोणी यायला मोकळं नाही महाराज. वेळ खर्च होतो पैसा खर्च होतो एवढं सगळं खर्च करून माणूस फक्त माणुसकीच्या प्रेमासाठी इथपर्यंत येतं. आज मामांनी तेवढं कमवलंय म्हणून एवढी सगळी लोक तिथं उपस्थित आहेत महाराज. हो आज या कलियुगामध्ये या पिढीमध्ये कुणी सुद्धा मोकळं नाही एकमेकांना काही द्यायला. विचार करा जर तुकोबराय सांगतात की नव्हे तुझा हा परिवार द्रव्य दारा क्षणभंगुर. महाराज म्हणतात की हे पैसा ही पत्नी सुद्धा स्मशानभूमीपर्यंत आहे. अंतकाळीला तुला दुसरं कुणी सुद्धा सोबत नाही. पण तुकोबरायांनी या ठिकाणी आई बापाचा उल्लेख केला का. तुकोबराय असंही म्हणले असते ना की बाबा माय बाप. तुकोबराय असं म्हटले असते
माय बाप क्षणभंगुर म्हटले का? बहिणीचा उल्लेख केला का? नाही, फक्त दारा आणि द्रव्य. तुकोबरायांची वाणी सुद्धा किती गोड आहे बरं. तुकोबरायांनी आई वडील याच्यामध्ये नाही घेतले का? कारण आई वडील हे असं पात्र आहे आयुष्यातलं, तुम्ही कितीही प्रयत्न करा, त्यांचं प्रेम दुसऱ्या कुणाकडूनच तुम्हाला मिळू शकत नाही.